हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मनीज लाईफस्टाईल. गाईज, आज खूप दिवसानंतर ड्रायफ्रूट लाडू करते मी आणि ते दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. चला तर मग बघूया कसे बनवलेत आपण लाडू. तुमच्या गोल्ससाठी तुमचं कमिटमेंट आवश्यक आहे. ड्रीम बिग. आपण जेव्हा कधी पण म्हणजे एखादी गोष्ट करत नसू तर थोडी आधी पहिल्यांदा भीतीच वाटते, पण काही हरकत नाही, कारण हिवाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि हे लाडू खाणं खूप पौष्टिक आहेत आणि खूपच शरीराला चांगले येते हे. त्याच्यामुळे मी पण करून बघितले. ड्रायफ्रूट पण छान मिळालेले मला. तर म्हणतात ना, बिलीव्ह इन युअर सेल्फ. कारण तुम्ही जेव्हा जे ठरवलं ते अचीव करू शकता. वेदर इज युअर करिअर, युअर ड्रीम, युअर परफॉर्मन्स ग्रोथ. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकते कारण की वेळ तसा मिळत नाही फारसा, आणि त्याच्यामुळे मला पण म्हणजे चुकल्यासारखं होतंच. असं वाटतं एक तरी म्हणजे आता खूप सुंदर प्रतिसाद मिळतो आहे तुमचा, आणि म्हणून मग मला पण मोटिवेट करतं आहे की चला करूया आपण पण व्हिडिओ. पण तसा वेळ जॉबमुळे आणि पुन्हा शिवणकामामुळे, तुम्हाला माहितीच आहे मी आधी शेअर केलेलं आहे तुमच्याशी, तर त्याच्यामुळे वेळ फार कमी मिळतो मुलांमध्ये, घरामध्ये. कारण सुट्टीचे दिवस पण माझे तसेच निघतात. तरी समजून घ्या, आणि जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. कारण की खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे तुमचा, स्वामी कृपेने. असंच प्रतिसाद मिळू दे. आणि स्वामींचे वस्त्र वगैरे आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा, कारण की मी ते हाताने बनवत असते आणि मला खूप स्वामींना नटवायला आवडतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्व स्वामी सेवकांनी हे व्हिडिओ बघावे आणि स्वामींना लाईक करावं. श्री स्वामी समर्थ. स्वामी खरं तर माझ्याकडे पाहुणे म्हणून आले होते, आणि मग का कोणास ठाऊक ते म्हणतात ना की आपण नाही म्हणजे स्वतःहून देवाला शोधत, देव आपल्याला शोधत येतं, तसंच स्वामी मला भेटले. तर त्याच्यामुळे मन तर अगदी भरवून येतं. आणि बस स्वामीमय, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवस आपल्याला नवीन संधी घेऊन येत असतो. आपण काल काय होतो हे महत्त्वाचं नाही, आज आपण किती पुढे जातो हे महत्त्वाचं आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही स्वामींचं काही म्हणजे अनुभव असतील तर शेअर करू शकतात तुम्ही माझ्याशी. मला नक्कीच आवडेल, कारण की स्वामीमय झाल्यानंतर फक्त स्वामीच दिसतात आणि काहीच नाही. तुम्हाला वाटत असेल शॉर्ट व्हिडिओसारखे टाकते, पण तुमचा खूप सुंदर प्रतिसाद मिळाला मला. तर त्याच्यामुळे, आणि मला वेळ नसल्या कारणाने स्वामींचे व्हिडिओ मी जास्त टाकत असते, कारण की व्हिडिओ शूट करायलाच वेळ नसतो, पुन्हा एडिटिंग वगैरेला वेळ तेवढा पुरत नाही मला. म्हणून मी खूपच कमी व्हिडिओ टाकत असते. पण ठीक आहे, याच्यानंतर प्रयत्न करीन तुमच्यासाठी की व्हिडिओ टाकेल. आपल्याला एक तरी यूट्यूबचं प्ले बटन पाहिजे. लक्षात ठेवा, स्वप्न तेच पाहतात ज्यांच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत असते. चुका होतील, अडथळे येतील, पण थांबायचं नाही. आपल्याला ध्येयापर्यंत विश्वास ठेवून पुढे जायचं आहे. विश्वास कोणावर ठेवायचा? स्वामींवर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बघा, आज एक पाऊल पुढे टाका, उद्या तुमचं यश तुमच्याच मागे असेल. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं होतं तेवढं करत राहायचं.
आणि पुढे चालायचं. स्वप्न पाहणं काही वावगं नाही आहे. म्हणतात ना, यश एकदम मिळत नाही, ते मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला लागतात. आपण एक एक पाऊल टाकलेला, छोटंसं पाऊल टाकलेला पुढे पुढे आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला नेत असतो. त्यामुळे हार मानायची नाही, कारण की आपल्यामध्ये ती क्षमता आहे, ताकद आहे आणि योग्य निर्णय घेण्याची आपण आणि म्हटलं तसं योग्य वेळी चमकूच आपण पण. लोक काय म्हणतात त्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देणं हे मी जास्त माझ्याच बाबतीत माझ्यामध्येच गुंतणं मला फार आवडतं. कारण की कसं आहे, स्वतःमध्ये असलं की आपण स्वतःच्या बाबतीत अजून जास्त विचार करतो किंवा आपल्यामध्ये आपल्यासारखाच दुसरीकडे मित्र शोधण्यापेक्षा मैत्रीण शोधण्यापेक्षा आपल्यातच खूप काही असतं. म्हणून एकांत खूप चांगला असतो. चला, लाडू आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एवढ्यापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलास माझा, धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा सांगेल सर्वांना, शाईन करा, ग्रोथ करा आणि तुमच्या लाईफचं डायरेक्शन तुम्हीच ठरवा.